दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, सिद्धांत पल्लवीला भेटायला येतो आणि तिला खोटच सांगतो की त्याला काही दिवसांकरता अहमदाबादला जायचंय. तो आल्यानंतर मग गायत्रीला भेटेल. सिद्धांत पल्लवीचा निरोप घेत असतो, पण त्यावेळेस इथे गायत्री पोहोचते आणि सिद्धांतवर दबाव टाकते की त्याला लवकरात लवकर पल्लवीशी लग्न करावं लागेल. सिद्धांत त्रागा करतच घरी पोहोचतो आणि सगळ्यांना आपली अडचण सांगतो. आता पुढे ही तर तीच गोष्ट झाली की सगळं काही जिंकल्यानंतर सुद्धा सर्व काही हरून जायचं. साळेसाहेब, तुझी चूक सुधार आता. हे बघ, जर तुला वाटत असेल की आशाने तुझ्या इशाऱ्यावर नाचावं, तुझ्या बोटावर नाचावं, तू जसं सांगशील तसंच तिने करावं. म्हणून त्यासाठी तुला पूर्णपणे आशाला स्वीकारलं पाहिजे. तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवावं लागेल. समजून घ्या तुम्ही आता. म्हणजे मग ती कधीच हे जाळं तोडून पळून नाही जाऊ शकणार. समजते तुला? ऐक मी काय म्हणतो ते. तू जास्तीत जास्त वेळ आशाबरोबर घालवला पाहिजेस. तिला हसवलं पाहिजेस. तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजेस. साळेसाहेब, तुला समजतंय ना? हो जिजू, मी माझी ही चूक जरूर सुधारेन. आणि जसं तुम्हा सगळ्यांना वाटतंय तसंच होईल. बाबा, आशाबरोबर तुमचं बोलणं झालं का? कशी आहे ती? त्या घरातली माणसं कशी आहेत? बेटा, मी तिच्याशी बोललो. आशा तिथे खूप सुखात आहे आणि सिद्धांतचे घरचेही तिचा खूप आदर करतात. ही गोष्ट आशाने स्वतःहून सांगितली का? हो बेटा. ज्या प्रकारे सिद्धांतच्या घरातले नाराज होते, शिवाय जसं बलराज अरोडा माझ्याशी फोनवर बोलला, त्यानंतर थोडीशी भीती होती माझ्या मनात की माहीत नाही ते तिला कसं ट्रीट करतील घरामध्ये. नाही बेटा, जर असं काही घडलं असतं तर मग आशाने स्वतः मला सांगितलं असतं. नानाव, असंही असेल की आशाने तुम्हाला खुश करण्यासाठी हे सगळं सांगितलं असेल. म्हणजे ती स्वतःचं दुःख सांगून तुम्हाला आणखीन दुःखी का म्हणून करेल? बाबा, तुम्ही स्वतःच विचार करा. सिद्धांतच्या घरातले ह्या लग्नामुळे किती नाराज होते. मग तुम्हाला वाटतं की इतक्या सहजपणे ते तिला आपली सून मानतील? शिवाय तिला ती जागा देतील जी सुनेची आहे? नाही बाबा, ही सून त्यांना पसंत पडलेली नाहीये. खरंय नाना. हे बघा, सुख आणि तडजोडीमध्ये काहीतरी फरक असतोच. आणि जर त्या लोकांनी जबरदस्तीने आशाला स्वीकारलेलं असेल तर आपल्याला पण आशाच्या बाबतीत माहिती ठेवावीच लागेल. आशिष, मला वाटतं की तू स्वतः तिथे जाऊन ये.
की ते कशा प्रकारे तिची काळजी घेतायत. माहित नाही का मला थोडीशी भीती वाटते. तू बरोबर बोलतेस बेटा. तसंही कामिनी, लग्नानंतर ही प्रथा आहे की मुलगी काही दिवसांकरता माहेरी येते. आपण तिला काही दिवसांकरता इथे आणू शकतो. तुम्ही बरोबर बोलताय नाना. हो, पण यामध्ये त्यांची पण संमती आवश्यक आहे. जर ते आशाला पाठवायला तयार नसतील तर मग तू आपल्या निश्चिंतीसाठी भेटून ये तिला. ॲटलिस्ट आपल्या मनाला शांतता लागेल, हो ना? ठीक आहे आंटी, मी उद्याच जातो. ठीक आहे बेटा. आशा, आशा, आशा काय झालं? आशा, आशा. मावशी, तू कसला विचार करतेस? मी सांगितलं ना, विजयला स्वतःच तुला भेटायचं होतं, पण अचानक त्याला अहमदाबादला जावं लागलं. अगं, त्याच्याकडे इथे येण्यासाठी वेळ नसला तर काय झालं? ॲटलिस्ट मम्मीशी भेट तर झाली त्याची. मग मम्मी कमीत कमी त्याच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी तर करू शकते. लग्नाची बोलणी तर करायचीच आहे, पण पल्लवी, ज्या प्रकारे मला समोर बघून विजय अस्वस्थ झाला होता ना, ते काही मला तितकंसं ठीक नाही वाटलं. मावशी, अगं असं कसं बोलतेस तू? अचानक समोर बघून कोणी पण घाबरेल नाही का? मी आणि विजयने विचार पण नव्हता केला की तू त्याला भेटण्यासाठी गार्डन मध्ये पोहोचशील. तरीही मला समोर बघितल्यावर त्याची भंबेरी उडणं, त्याचं असं अस्वस्थ होणं, मला त्याचे विचार काही बरोबर नाही वाटले. मावशी, मी विजयला खूप चांगलं ओळखते. तू त्याला एकदाच भेटली आहेस ना, मग कसं काय अंदाज बांधू शकतेस की तू कसा आहे, काय आहे? डोंट वरी, ही इज अ व्हेरी नाईस गाय. मला असं वाटलं की माझ्याशी बोलताना तो अडखळतोय. माझ्या प्रश्नांची उत्तरं देताना तो गप्प होत होता. तुला आठवतंय, मी त्याला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं होतं. वडिलांचं नाव तर त्याने सांगितलं नाहीच, तर हे सांगून टाळलं की तो स्वतःच आपल्या वडिलांना इथे घेऊन येईल. ओ हो मा, अगं तो आपल्या वडिलांचं नाव का लपवेल? आणि जर तुला त्याच्या वडिलांचं नाव हवंच असेल तर पल्लवीला विचारून घे. पल्लवीला तर माहितीच असेल ना. सो सॉरी, ऍक्च्युली मी पण कधीच नाही विचारलं त्याच्या वडिलांचं नाव. सॉरी. किती विचित्र गोष्ट आहे दीदी. तू विजयवर प्रेम करतेस, त्याच्याशी लग्न करणार आहेस, आणि अजून तुला हेही माहित नाही की तो कुणाचा मुलगा आहे. तुम्हाला पटो किंवा न पटो, मला तर हे सगळं बरोबर नाही वाटत आहे. ओफो, माझी लाडकी मावशी ती, तू प्लीज त्रास नको करून घेऊस. फक्त 2 दिवसाचाच प्रश्न आहे ना. तू जसा परत येईल, मी सगळ्यात आधी तुलाच भेटवीन, ठीक आहे? तो जसा परतेल ना, त्याला इथे घेऊन ये लगेच. मला लवकरात लवकर हे लग्न फायनल करायचंय. मम्मी, हिला काय झालंय? ही बेशुद्ध का पडलीये? काय झालं कुणास ठाऊक? माहित नाही. ही कुठेतरी तंद्री लावून विचार करत होती. मी तिला हसवण्यासाठी मी तिचं बोट चहामध्ये बुडवलं. मग मी जे काही केलं तिला हसवण्यासाठी केलं, पण ही आश्चर्याने मला पाहू लागली आणि मग अचानक तिने स्वतःचं डोकंच पकडलं.
असं वाटत होतं जसं तिला काही आठवत असावं आणि मग अचानक ती बेशुद्ध पडली. म्हणजे हिची स्मरणशक्ती तर नाही ना परत आली? हे आपल्याला ती शुद्धीवर आल्यावरच समजेल ना की नेमकं काय झालंय. रेखा ही भाग्याची. आशा, तू तू ठीक तर आहेस ना? तुम्ही लोक कोण आहात? आणि मी इथे कशी आले? अजय! अजय! तुम्ही लोक कोण आहात? मी इथे कशी? माझ्या अजयला गोळी लागली. कुठे आहे माझा अजय? कुठे? हे बघ, स्वतःला सांभाळ आशा. नाही, तुम्ही मला आधी सांगा, अजय कुठे आहे? कसा आहे तो? ठीक आहे ना तो? तू ज्या अजयचा उल्लेख करतेस ना आशा, तो आता जिवंत नाहीये. नाही नाही असं नाही होऊ शकत. माझ्या अजयला काही होऊ शकत नाही. हे बघ आशा, माझ्या अजयला काही होऊ कुठे शकत चालली आशा? आशा! अरे काय झालं बाळा? काय झालं? काय झालंय तुला? अरे काय झालंय? काय झालंय तिला? आशा! काय झालंय? पप्पा, मला वाटतं आशाची स्मरणशक्ती परत आली आहे. हे हे काय बोलतोस तू? हो पप्पा, तिच्या बोलण्यावरून तरी असंच वाटते की तिची स्मरणशक्ती परत आली आहे. अरे काल सून म्हणून घरात आलीये, आज तिची स्मरणशक्ती परत आली. हो पप्पा, ऐका, आपण ह्या बाबतीत आणखी करणार तरी काय? अरे पण असं झालंय काय? असं काही सुद्धा नाही झालं पप्पा. बस तिची स्मरणशक्ती परत आली. ती बेशुद्ध झाली होती आणि जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बोलण्यावरून हेच वाटलं की तिची स्मरणशक्ती परत आली आहे. पण बोलली काय ती असं? पप्पा, शुद्धीवर आल्यावर ती तिचा पती अजय बद्दल विचारायला लागली आणि तिला तर हे सुद्धा आठवलं की अजयचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झालेला आहे. अरे जर तिला आठवलंच होतं तर तू तिला जाऊ का म्हणून दिलंस? तू तिला समजवायला हवं होतंस की आता ती तुझी पत्नी आहे. पप्पा, मला नाही वाटत की ती कुठे दुसरीकडे जाईल. ती इथून सरळ नानाजींच्याच घरी जाईल आणि नानाजी तिला नक्कीच समजावतील की ती आता माझी पत्नी आहे म्हणून. हो पप्पा, त्यांनी समजावलेलं जास्त योग्य होईल. आता आपण सगळ्यांनी काय करायचं पप्पा? तू एक काम कर, सगळ्यात आधी तिच्या नानाजींना फोन लाव आणि त्यांना कळव की इथून ती एकटीच निघालीये. ठीक आहे पप्पा, मी सुद्धा हाच विचार करत होतो. मी त्यांना आत्ता फोन करतो. हां. रिधिमा, सुहासिनी कुठे आहे? वरती आहे. ओके.
हॅलो. नमस्कार नानाजी, मी सिद्धांत बोलतोय. अरे आयुष्यमान भव. इतक्या रात्री कसा काय फोन केलास? नानाजी, खरं तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. कसली महत्त्वाची गोष्ट बाळा? ते नानाजी, ठाऊक नाही अचानक आशाला काय झालं की ती बेशुद्धच पडली. काय? हो नानाजी, जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा कदाचित तिची स्मरणशक्ती परत आली असावी. ती वारंवार ओरडून ओरडून एकच प्रश्न विचारत होती की माझा अजय कसा आहे, माझा अजय कसा आहे, जसं की अजयला गोळी लागण्याची घटना कालच घडलेली असावी. आम्ही तिला समजावायचा खूप प्रयत्न केला होता नानाजी, पण ती ओरडून ओरडून रडायला लागली. बेटा, तू तिला सांभाळायचा प्रयत्न कर, मी लगेच येतो तिथे. नानाजी, आम्ही तिला सांभाळायचा खूप प्रयत्न केला, पण ती रडत रडत इथून निघून गेली आहे. कदाचित ती तुमच्याकडे येईल. अशी कशी निघून गेली बेटा? नानाजी, तिची स्मरणशक्ती परत आली आहे. ती घरी नक्की पोहोचेल. तुम्ही फक्त तिथेच थांबा आणि प्लीज आशा आल्यावर मला सुद्धा फोन करून सांगा. ठीक आहे बेटा. आशिष, रेखा ही भाग्याची. आशिष बेटा. नाना हो, काय झालं? तुम्ही इतके घाबरले का? बाळा, तो सिद्धांताचा फोन आला होता आणि तो म्हणत होता की आशा. काय झालं आशाला? बेटा, आशा. नानू नानू नानू, माझ्यावर आणि अजयवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. माझ्या अजयवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या नानू. कुठे अजय? सांगा ना, बोला ना नानू, कुठे आहे अजय? मी शुद्धीवर आले तेव्हा मी दुसरीकडेच होते, कुणा दुसऱ्याच्याच घरामध्ये. आणि ते लोक म्हणतात की अजय आता जिवंत नाहीये. हे खोटं आहे ना नानू? नानू, बोला ना, ते खोटं बोलतायत ना. तुम्ही गप्प का आहात? सांगा मला, माझा अजय कुठे आहे नानू? माझा अजय कुठे? हे बघ आशा, खरं तर तुम्ही कोण आहात? नानू, मला सांगा ना. तुम्ही गप्प का आहात? मला सांगा ना. ते खोटं नाहीये. नाही, माझा अजय मला सोडून नाही जाऊ शकत तो नानू. तो मला सोडून नाही जाऊ शकत. सगळे खरं बोलतात बेटा. नाही नानू. आणि हे सत्य दरड कोसळावी तसं आपल्यावर कोसळलंय. आपण सगळ्यांनी अजयला गमावलाय बेटा. नाही नानू, नाही. असं नाही होऊ शकत नानू. असं नाही होऊ शकत. नाही बेटा, नाही. नानू, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. माझा अजय मला सोडून नाही जाऊ शकत. बस बेटा, बस. सांभाळ स्वतःला तू. आपण विचार केला होता की आशा या घरामध्ये राहील, तर हळूहळू या घराला आपल्या सगळ्यांना आपलं मानायला लागेल. आणि त्यानंतर तिची स्मरणशक्ती परतही आली असती तरीही तिला आपल्या बाजूने वळवणे आपल्यासाठी खूपच सोपं झालं असतं. हो जाबाई बापू, पण आता काय होणार? कालच ती आपल्या घरात सून म्हणून आली आणि आज त्याची स्मरणशक्ती सुद्धा परत आली. अशासारख्या शिकल्या सवरलेल्या मुलीला लग्नातल्या सप्तपदीच्या प्रथेमुळे बांधून ठेवता येऊ शकतं? तुम्ही खरं बोललात पप्पा. फक्त प्रथाच राहिली आहे. ना ती पूर्णपणे सिद्धांची पत्नी बनू शकली, नाही या घराची सून.
सगळं काही खूप गुंतागुंतीचं झालंय. आशाची स्मरणशक्ती परत आल्यानंतर माहित नाही ती आपलं काही ऐकेल की नाही. ज्या उद्देशाने विजयने तिच्याशी लग्न केलं ते उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही. तू काळजी करू नकोस रिधिमा. जावई बापूंना कायद्याच्या कचाट्यातून सोडवायचे, मग कोणताही मार्ग स्वीकारावाच लागेल. आणि जर का आशाने आपलं म्हणणं ऐकायला नकार दिला तर मग दुसऱ्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. मला तर एकच मार्ग दिसतोय पप्पा. सर्वांना माहितीये की सिद्धांतचं लग्न तिच्याशी झालंय. आपण ह्या गोष्टीचं भांडवल करून सर्वात आधी आशाला या घरात आणायचं. मग कदाचित आपलं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. तू बरोबर बोलतेस रिद्धिमा. आपल्याला असंच करावं लागेल. पण आधी हे तर बघायला पाहिजे की आशाला या लग्नाबद्दल कळल्यावर काय बोलते ती. सध्या तरी तिला हे सुद्धा माहीत नसेल की सिद्धांत बरोबर तिचं दुसरं लग्न झालेलं आहे. रेखा ही भाग्याची. बास बेटा, बास कर आता. ज्या गोष्टीसाठी तू अश्रू ढाळतेस ना, ते सगळं होऊन खूप दिवस लोटलेत आता. हो, तू ह्या अपघातात स्वतःची स्मरणशक्ती हरवली होतीस, म्हणूनच तुला काही आठवत नाहीये. आणि म्हणूनच तू त्या घटनेला आजची घटना समजते आहेस. खरं तर ती घटना घडून एक मोठा काळ लोटलाय. हे बघ आशा, आता या सत्याला कोणीच नाकारू शकत नाही. आता बस हे सत्य स्वीकारूनच पुढे जावं लागेल की अजय आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेला आहे. माझा अजय या जगात नाहीये आता. मी त्याची विधवा आहे. मला या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती. माझा अजय नाहीये, मग मी का जिवंत आहे? कोणासाठी जिवंत आहे मी? हे बघ बेटा, जगावंच लागतं. तुला सुद्धा जगावं लागेल. स्वतःसाठी, आमच्यासाठी, अगदी सगळ्यांसाठी. नाही नानू, जर माझा अजय जिवंत नाहीये मग हे मंगळसूत्र कशात हे आहे? मंगळसूत्र अजयच्या नावाचं नाहीये आशा, माझ्या नावाचं. एवढी समजूतदार मुलगी असून तू असं सगळं बोलू कशी शकतेस? मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. चालते व्हा इथून, चालते व्हा. मम्मी, आशाने माझ्याशी झालेलं लग्नच मानायला पूर्णपणे नकार दिलाय. ती तिच्या अजयच्या दुःखात बुडालेली आहे. त्याच्या जाण्याचं दुःख करत बसली आहे. मला तर कळतच नाहीये की मी काय करावं.